मित्रांनो, चला शुभ सकाळ. आजचा नवीन व्हिडिओ घेऊन आले तो म्हणजे आपण केंद्रीय निवडणूक आयोग. मित्रांनो लक्षात असू द्या, केंद्रीय निवडणूक आयोगात जर विचार केला मित्रांनो, तर या केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली. म्हणून आपल्या भारतामध्ये 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन. आपल्या भारतातील जे पहिले मतदार होते त्यांचं नाव होतं श्याम शरण नेगी. हे जे की हिमाचल प्रदेशचे होते, त्यांचे 102 निधन झाले. मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्या भारताचे पहिले केंद्रीय निवडणूक आयोग जे झाले त्यांचं नाव आहे सुकुमार सेन. पहिली महिला जर विचारली मित्रांनो निवडणूक आयुक्त कोण होतं, तर त्याचं उत्तर VS रमादेवी पायल. मित्रांनो लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता सध्याचे आपल्या भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त जे बघितलं तर त्यांचं नाव मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे ज्ञानेश्वर कुमार आहे, जे की 26व्या नंबरचे आहे. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी म्हणजे जे मतदानासाठी जी शाई वापरली जाते, तर ती शाई ही म्हैसूर या ठिकाणी बनवली जाते. कुठे बनवली जाते? म्हैसूर या ठिकाणी बनवली जाते. आणि त्या शाईमध्ये जो मुख्य घटक असतो तो म्हणजे सिल्वर नायट्रेट असतो. मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीला आला आहे, कोणता? सिल्वर नायट्रेट असतो, हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त त्यांच्यासोबत 2 जे सदस्य असतात यांची नियुक्ती करण्याचं काम, यांचा राजीनामा घेण्याचं काम, यांना शपथ देण्याचं काम, हे सर्व कार्य राष्ट्रपतींचे असते. मित्रांनो लक्षात असू द्या. त्याच्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी काय काय असते? राष्ट्रपतीची निवडणूक घेणे, उपराष्ट्रपतीची निवडणूक घेणे, त्यानंतर लोकसभेची निवडणूक घेणे, राज्यसभेची निवडणूक घेणे, विधानसभेची निवडणूक घेणे आणि विधान परिषदेची निवडणूक घेणे, ही सर्व जबाबदारी मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाची असते. हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. मित्रांनो लक्षात असू द्या. त्याच्यानंतर केंद्रीय निवडणूक आयुक्त जे असणारे त्यांना जो पगार देणारे तो भारताच्या म्हणजे केंद्राच्या संचित निधीतून त्यांचा पगार दिला जातो. त्याचं कलम 266(1) मध्ये आपल्या केंद्रीय संचित निधीची तरतूद केली, त्याच्यातून त्यांना पगार दिला जाणार. मित्रांनो लक्षात असू द्या. मग आताची 18वी लोकसभा झाली. 18वी लोकसभा झाली तर या 18व्या लोकसभेमध्ये जर बघितलं तर या 18व्या लोकसभेमध्ये सरळ आपल्या भारतामध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली, तर ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपल्या भारताची निवडणुकीची सरळ या ठिकाणी सर्व नियोजन ज्यांनी केलं होतं तर सुद्धा केंद्रीय निवडणूक आयुक्तच होते. मित्रांनो लक्षात असू द्या. त्याच्यानंतर असे छान व्हिडिओ बघण्यासाठी